बघा, आज जे काही आपलं सेशन होणार आहे स्पेशल महिलांसाठी आहे. तर सर्व जे काही महिला असेल, पुरुष वर्ग इथं असेल, तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे की प्रत्येक महिलाला आज या सेशनला बसवायचं आहे. खूप महत्त्वपूर्ण आजचं हे सेशन होणार आहे. तर चला, आपण आता जास्त वेळ नाही घेणार आहे. ऑलरेडी 8 मिनिटं झालेले आहे मीटिंग स्टार्ट होऊन. आपली ही जी झूम मीटिंगची लिंक आहे फक्त 40 मिनिटाची आहे. तर आपण आता पुढील सेशनकडे वळणार आहोत. मॅडमनी माझा तर ऑलरेडी परिचय करून दिलेला आहे, तरी परत एकदा माझा परिचय देते. माझं नाव आहे ज्योती गणेश वाघ. जालना येथून या कन्सेप्टला गेल्या 2 वर्षापासून रन करते. जबरदस्त अर्निंग आपल्या या कन्सेप्टच्या माध्यमातून घेत आहे. जे काही आज तुमच्यापुढे मी नॅपकिन दाखवत आहे, हे बघा, हे सॉफ्ट फील नावाचं जे ब्रँड आहे स्वामिनीचं, एकदम बेस्ट असं प्रोडक्ट आहे. तर आपण आता लाईव्ह झूम वेबिनार डेमो सेशन आपण आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तर तुमचं सर्वांचं वेलकम आहे आजच्या या लाईव्ह वेबिनारमध्ये. तर आपण समोर जाऊया. तर इथे बघा, मी वेगवेगळे प्रकारचे मार्केटमधले ब्रँड घेतलेले आहेत की इथे एक ब्रँड आहे आणि हा सेकंड ब्रँड आहे. तर मी तुम्हाला या पॅडचे डेमो दाखवणार आहे. त्यानंतर बघा, फरक याच्यातला तुम्हाला समजून सांगणार आहे. इथे आपलं स्वामिनीचं सॉफ्ट फील नावाचं ब्रँड पण तुमच्यासमोर दिसत आहे. पूर्णतः हे पॅकिंगमध्ये आहे. ऑलरेडी माझ्याकडे एक पॉकेट ओपन आहे, त्यातील मी एक नॅपकिन काढून घेणार आहे. बघू शकता इथे इथे मी वॉटरच्या माध्यमातून तुम्हाला डेमो दाखवणार आहेत. हा जो नॅपकिन आहे मार्केटचा आहे. त्यानंतर सेकंड जे घेतलेला आहे तो पण मार्केटमधीलच आहे. त्याच्यानंतर बघूया आपण, हे बघा, आपल्या स्वामिनीचं सॉफ्ट फील नावाचं ब्रँड आहे. पूर्णतः या प्रकारच्या पॅकिंगमध्ये तो येतोय. याला फ्रंट आणि बॅक पूर्ण पाऊच पॅकिंग आहे. तुम्ही बघू शकता इथे. तुम्ही इथे बघू शकता, तिन्ही प्रकारचे जे ब्रँड आहेत इथे तुमच्या समोर ऑलरेडी मी घेतलेले आहे. आता इथे मी 3 ग्लासमध्ये पाणी पण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, या पाण्यामध्ये मी हा वॉटर कलरचा वापर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्णतः पाणी जे ऑब्झर्व करणार आहे नॅपकिन ते व्यवस्थित दिसेल. ओके, तर त्याला आता जास्त वेळ न लावता मी इथे तुम्हाला डेमो दाखवणार आहे. तर बघा, जो काही आपला ब्रँड आहे तो इकडून मी समोर तुमच्या घेतलेला आहे. त्यानंतर मार्केटचा आहे, परत सेकंड ही मार्केटचा आहे. ओके, तर इथे बघा, जो काही मार्केटचा पॅड असतो त्याला फक्त 1 लॉक येतात. तुम्ही बघू शकता, इथे दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर आपलं जो नॅपकिन आहे सॉफ्ट फीलचा, इथे याला 2 ठिकाणी लॉक आलेले असतात, त्यामुळे ब्लॉकेज होण्याचे चान्सेस इथे नसतात. बघा, हे सिरीज इथं घेतलेलं आहे मी. पूर्णतः 60 ml चा आहे. आता हे मी भरून घेणार आहे आणि आपल्या जो काही नॅपकिन आहे त्याला पूर्णतः स्प्रेड करून घेणार आहे. हे बघा, 60 ml चा सिरीज जो आपला ब्रँड आहे त्यात मी याला पूर्णतः स्प्रेड करून घेतेय. तुम्ही बघू शकताय, जसंही मी पाणी यामध्ये टाकत आहे ते पूर्ण ऑब्झर्व करण्याचं काम करत आहे. आपला जो ब्रँड आहे तो पूर्ण 7th लेअर आहे आणि पूर्णतः तो कॉटन आहे. बघा, जे काही साधारण लेडीजला ब्लडिंग फ्लो होत असतो तो जास्तीत जास्त 40 ml पर्यंत होत असतो. त्यावरती ब्लडिंग फ्लो किती जरी झाला तर जास्त होणार नाहीये.
आणि आपल्या या पॅडची जी कॅपॅसिटी आहे 160 ml पाणी शोषण्याची त्याची कॅपॅसिटी आहे. तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये ऑलरेडी 60 ml जे पाणी आहे ते स्प्रेड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं जो सेकंड नॅपकिन आहे मार्केटचा, त्यात पण आपण काय करूया, याला स्प्रेड करून घेऊया. तुम्ही बघू शकताय जे काही मी यामध्ये पाणी टाकत आहे तर पूर्णतः हे पाणी बाहेर जात आहे. थोडं याला झूम करून आपण दाखवू शकताय. जवळून जर घेतलं याला तर एकदम पाणी जे आहे ते साईडला जात आहे, लॉक होतंय. त्यानंतर ते आपला परत मार्केटचाच ब्रँड घेतलेला आहे, त्यात पण आपण याला पाणी पूर्णतः स्प्रेड करून घेऊया. बघा तुमच्या समोर तिन्ही नॅपकिनमध्ये मी पाणी 60 ml पूर्ण स्प्रेड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर बघा मार्केटचे जे पॅड आहे त्याच्या वरच्या ज्या लेअर असतात त्या पूर्ण प्लास्टिक लेअर असतात. प्लास्टिक असल्या कारणानं काय होतं, इचिंग होतात, रॅशेस येतात, युरिन इन्फेक्शन होतंय आणि गर्भपिशवीला कॅन्सरसारखे भयानक आजार देखील होते. PCODचा पण त्रास जास्त होतोय. तर तुम्हाला मी आता हे पॅड जे आहे याच्यामध्ये प्लास्टिक कसं आहे ते पण तुम्हाला इथं मी ओपन करून दाखवणार आहे. तर चला आपण पहिले तर जे काही मार्केटचं पॅड आहे त्या अगोदर मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की या पॅडनी किती पट हे ऑब्झर्व केलेलं आहे ते आपल्या टिश्यू पेपरच्या माध्यमातून आपण इथे दाखवणार आहोत. हे बघू शकता इथे तुम्ही. त्यानंतर सेकंड टिश्यू पण आपण याच्यामध्ये टाकूया. परत एक टिश्यू घेतलेला आहे मी, तो पण आपल्या या पॅडमध्ये टाकून घेऊया. तर बघा इथे जे काही टिश्यू पेपर ठेवलेला आहे त्यांनी पूर्ण पाणी इकडे वरती ऑब्झर्व केलेलं आहे, म्हणजे नॅपकिननं पाणी ऑब्झर्व केलेलं नाही. आणि इकडे बघू शकता तुम्ही आपल्या या पॅडमध्ये एकही थेंब पाणी वरती येत नाहीये. बघू शकता, म्हणजे पूर्ण पॅड वरतून जो आहे तो ड्राय झालेला आहे. आणि मार्केटचा जो पॅड आहे ते बघू शकता तुम्ही टिश्यूची काय अवस्था झालेली आहे. त्यानंतर दुसरा जो घेतलेला आहे त्यामध्ये पण सेम कंडिशन आहे. यानंतर आता मी तुम्हाला याला ओपन करून दाखवतेय. बघा मार्केटच्या पॅडमध्ये जे काय प्लास्टिक असते, प्लास्टिक हे खूप आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. या प्लास्टिकनं हिटिंग लेवल वाढते शरीरातली, रॅशेस येतात, युरिन इन्फेक्शन होतंय. तर तुम्ही बघू शकता ही जी वरची लेअर आहे ही पूर्णतः प्लास्टिक लेअर आहे. याला जर जवळून जर बघितलंय तुम्ही, हे बघा पूर्णतः प्लास्टिक आहे. ओके. त्यानंतर याला पण तुम्ही बघू शकता, हे पण काय आहे, प्लास्टिक आहे. ऑलरेडी वरची जी लेअर आहे पूर्णतः प्लास्टिक आहे. आणि याच्यामध्ये ना खूप साधा थर्ड लेवलचा कॉटन आहे की जे काही मी याच्यात पाणी टाकलेले त्याचे ऑब्झर्व करण्याची बिलकुल क्षमता नाहीये. तर तुम्ही बघू शकता याच्यात पूर्णतः जसंच तसं पाणी जे आहे ते पूर्ण बाहेर येणार आहे. इकडे तुम्ही बघू शकताय खूप साधा कॉटन यांनी वापर केलेला आहे, म्हणून हे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये बॅक्टेरिया क्लीन करण्यासाठी कसल्याही प्रकारची एनियन नावाची चिप वगैरे काहीच नाहीये. परत आता मी जो सेकंड नॅपकिन आहे आपला मार्केटवाला, तो पण इथे तुम्हाला ओपन करून दाखवते. याच्यातून बघा पूर्णतः जे पाणी मी टाकलं होतं पूर्ण बाहेर येतंय. ओके. हे तुम्हाला मार्केटचं पॅडचं मी ऑलरेडी दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया आपलं जे काही
सॉफ्टफिल नावाचं ब्रँड आहे, त्याला पण आपण इथे काय करूया, ओपन करून घेऊया, की जेणेकरून तुम्हालाही कळेल की याच्यामध्ये पूर्णतः कॉटन आहे. वरची लेअर तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता ही जी वरची लेअर आहे पूर्ण कॉटन लेअर आहे. याच्यामध्ये हे पूर्णतः कॉटन निघत आहे. बघू शकता पूर्ण कॉटन. ओके, याच्यामध्ये ही एनियन नावाची चिप आहे. ही पूर्ण बॅक्टेरिया क्लीन करण्याचं काम करत असते. आणि बघा, जेव्हा पिरियड्सच्या वेळेस जे काही आपल्याला पेन होत असतं ते पेन देखील याने कमी होतं. जसंही तुमच्या बॉडीला टच होईल तेव्हा जे काही ओटीपोटात त्रास होतोय, हातपाय वगैरे खूप त्रास होतोय पिरियडच्या काळामध्ये महिलांना, तो त्रास देखील या एनियन जी काही चिप आहे त्यांनी कमी होतोय. याचे रिझल्ट आमच्या महिला सांगतायत ऑलरेडी. तर खूप छान जबरदस्त असे रिझल्ट आपल्याकडे या पॅडचे आहेत. त्यानंतर बघा, याच्यामध्ये बायो जेली आहे की ही पूर्णतः केमिकल फ्री जेली आहे. या जेलीनं पूर्ण जे काही मी पाणी याच्यामध्ये टाकलेलं होतं नॅपकिनमध्ये पूर्ण स्प्रेड केलेलं होतं ते पूर्णतः जेलीनं काय केलेलं आहे, इथं ऑब्झर्व केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे एकही थेंब पाण्याचा निघणार नाहीये. तर बघा, या प्रकारची ही जेली आहे. ही जेली आपल्या शरीराला पूर्ण थंड ठेवण्याचं काम करत असते. तुम्ही बघू शकता याच्यामधून एक पण थेंब पाणी बाहेर येणार नाहीये. आणि त्यानंतर आपण बघूया, आता बऱ्याचशा महिलांना मनामध्ये एक विचार आला असेल की ही जी जेली आहे ही केमिकल फ्री आहे का. याला आपल्याकडं ना फ्रूट जेली पण बोलल्या जाते. आणि ही केमिकल फ्री आहे की नाही हे पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. बघा, ह्या जेलीला आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत. या जेलीचं पूर्णतः पाणी होणार आहे. का होणार आहे, कारण ही केमिकल फ्री जेली आहे म्हणून त्याचं पूर्णतः पाणी बनणार आहे. जर यामध्ये केमिकल नसेल तर काय होईल, पाणी ते ऑब्झर्व करणार नाही. तर आपण तुमच्या समोर मी आता याला टाकून घेणार आहे. इथे आपण 1 मिनिटाचा वेळ घेऊया जेणेकरून जेली काय करेल, पूर्ण पाणी ऑब्झर्व करण्याचं काम करेल. भरपूरसं यामध्ये पाणी होतं ऑलरेडी. जेलीनं पूर्णतः काय केलेलं आहे, ऑब्झर्व करण्याचं काम केलेलं आहे. इथे एकही थेंब पाणी बाहेर येणार नाही. तुम्ही बघू शकता मी पूर्ण ग्लास पण याला खाली करत आहे. बघू शकता एकही थेंब पाणी बाहेर नाहीये. ओके, त्यानंतर आपण म्हणजे यांनी बघा पहिले 60 ml तर पाणी घेतलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 160 ml जे पाणी आहे ते काय करणार आहे, आपले नॅपकिन ऑब्झर्व करण्याचं काम करणार आहे. तर ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर मी त्यात एक्स्ट्रा पण पाणी याच्यात ऑलरेडी टाकून घेतलेलं आहे. यानंतर आपण बघूया आता ही पूर्णतः केमिकल फ्री आहे का. तर यस फ्रेंड्स, ही पूर्ण केमिकल फ्री आहे. मी इथं नमक घेतलेलं आहे ते आपण काय करूया, यामध्ये टाकून घेऊया. आणि टाकल्याच्या नंतर 1 ते 2 मिनिटांमध्ये या जेलीचं पूर्णतः पाणी होणार आहे. म्हणजे पूर्ण ते काय होणार आहे, नष्ट होणार आहे. बघू शकता याचं पूर्ण काय बनत आहे, इथे पाणी बनत आहे. बघा, आपल्या महिलांचं जे आरोग्य आहे ते एकदम इथून चांगलं राहणार आहे फ्रेंड्स. तर सर्व महिलांना मी एकच सांगेल की तुम्ही मार्केटचं पॅड वापरू नका. मार्केटचं पॅड वापरून खूप कॅन्सर सारखे असे भयानक आजार आज होत आहे. तर इथे बघा, आता मी तुम्हाला पूर्ण दाखवत आहे की या जेलीचं पूर्ण काय बनलेलं आहे, इथे पाणी बनलेलं आहे. तेही 60 सेकंदाच्या आतमध्ये. म्हणजे बघा, आपला नॅपकिन जर तुम्ही यूज केलाय महिलांनो, तर आपलं प्रदूषण पण नाही आणि प्रदर्शन पण नाहीये. ओके, हवेत आणि पाण्यात जर याचं रूपांतर झालं तर तो पूर्णतः नष्ट होणार आहे. तुम्हाला परत मी याच्यामध्ये इकडे दाखवणार आहे. हे बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी झालेले आहे. या पद्धतीचे नॅपकिन आहे तुमच्या समोर. मी ऑलरेडी सर्व डेमो पूर्ण व्यवस्थित दाखवलेला आहे प्रॉपर. बघा, इथं हेल्थ आणि वेल्थ दोन्हीही तुम्हाला इथे घेता येणार आहे. तर बेस्ट असा प्लॅटफॉर्म आहे आपला. तर नॅपकिन तर खूप छान आहे, ऑलरेडी तुम्हाला डेमोमध्ये कळालंच असेल. यानंतर पुढील जी माहिती आहे ती माहिती तुम्ही आजच्या जे झूम पॅनलवर तुम्ही बसलेला आहात, ज्यांनी तुम्हाला लिंक शेअर केलेली असेल तर त्यांना तुम्ही नक्की विचारा की यामध्ये हे नॅपकिन मी कसं घेऊ शकते
आणि यातून मी इन्कम पण कसं घेऊ शकते, तर तुम्ही ज्यांनी तुम्हाला लिंक फॉरवर्ड केली होती त्यांना तुम्ही प्रॉपर विचारून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि कन्सेप्टला सुरुवात करायची आहे. लास्ट जाता जाता मी माझा एक परिचय करून देणार आहे. माझं नाव आहे ज्योती गणेश वाहक. जालना येथून या कन्सेप्टला मी गेल्या 2 वर्षापासून रन करत आहे. बघा, खूप साऱ्या महिला आज या झूम मीटिंगवर असेल तर त्या महिलांना एकच सांगेल, बघा महिलांनो, मी एक हाऊसवाईफ आहे आणि टेलरिंग काम करायचे. एक जवळपास मी 11 वर्ष टेलरिंग काम केलेलं आहे माझं. आणि ते काम करून मी कुठंही मला जे काही गोष्टी हव्या होत्या, जे काही माझ्या छोट्या छोट्या गरजा स्वप्न होती, ती मी कधीही कंप्लीट केली नाही. ठीक आहे, पण हा जो कन्सेप्ट माझ्यापर्यंत आला तेव्हा मनामध्ये माझ्या कुठंतरी विचार आला की मी हे प्रोडक्ट यूज करून माझं हे तर चांगलं करणार आहे, पण प्लसमध्ये मला इथे पैसे कमवण्याची पण संधी आहे. तर त्या उद्देशानं मी गेल्या 2 वर्षापासून या कन्सेप्टला रन करत आहे.